रोटरी पनवेल फेस्टिवल पनवेलमध्ये चालू झालेला आहे। रोटरी पनवेल फेस्टिवल 22 डिसेंबरपासून 31 डिसेंबरपर्यंत आहे। आज मी इथे आलेली आहे आणि आत एंटर केले तर पहिलेच इथे एंट्री पास काढून घ्यायचे आहेत। तर इथे मी एंट्री पास काढलेत आणि एका एंट्री पासची 30 रुपये किंमत आहे। आणि फेस्टिवलच्या आत मी एंटर झाले तर पहिलेच इथे मला PNG ज्वेलर्सचा शॉप दिसलाय, म्हणजे स्टॉल दिसलेला आहे। तर त्यांनी इथे मला लकी ड्रॉची पावती दिली आहे, म्हणतात की तुमच्या नावाने फिलअप करून बॉक्समध्ये टाका। तर ते इथे मी माझ्या नावाचं केलं आणि मी ज्वेलरी बघत होती तर मला छोटंसं मंगळसूत्र घ्यायचं आहे चेनमध्ये। तर ते त्यांनी मला सॅम्पल दाखवले, म्हणतात की तुम्ही शॉपमध्ये व्हिजिट केलं तर तुम्हाला छान छान डिझाईन्स मिळतील। आणि मग त्यांनी मला मोठे असे मंगळसूत्र दाखवले तर ते पण खूप छान छान डिझाईन्समध्ये होते। ते बघून मग आम्ही पुढे गेलो तर पुढे मला ड्रेस मटेरियलचा स्टॉल दिसला। तर तिथे पण छान छान ड्रेस मटेरियल होते, फक्त की 1200 रुपयापासूनच स्टार्टिंग होती। आणि इथे फ्री आय चेकअप चालू होता। म्हटलं माझं कंटिन्यू डोकं दुखत असतं तर एकदा इथे चेक करावं। तर इथे मी माझे डोळे चेक करून घेतले तर त्यांनी मला 2 डॉक्टरांनी चेक केलं आणि सांगितलं की तुम्ही आपल्या हॉस्पिटलला व्हिजिट करा, तिथे तुमचं फ्रीमध्ये होऊन जाईल, काय प्रॉब्लेम असेल तो। म्हटलं ठीक आहे। आणि मग आम्ही पुढे फेस्टिवल फिरत होतो आणि भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल होते। तर इथे एक स्टॉल बघा किती छान आहे, मस्त असे टी शर्टवर काय काय अशा नोट्स लिहिलेल्या होत्या त्या बघितल्या। मग मला चप्पलचा स्टॉल दिसला तर लगेच मी बघायला गेली आणि 250 रुपयाच मोजडी पण चप्पल पण दोन्ही होतं। तर निकेश म्हणते चप्पल ठेवा, आपल्याकडे भरपूर आहेत, ते काय घेऊ नकोस। मग काय पुढे आले तर इथे मला गव्हाचे बिस्किट्स दिसले। मग श्रियांसाठी मी ते बिस्किट्स घेतले आणि पुढे मिसळ म्हणजे मसाल्यांचे वगैरे स्टॉल होते। तर इथे मिसळ होती टेस्टला, तर ती मिसळ मी टेस्ट करून बघितली तर आम्हाला म्हणजे मला पण आणि निकेशला आम्हाला दोघांना पण आवडली। मग आम्ही इथनं मसाले घेतले आणि पुढे यायला निघालो तर इथे कानातल्यांचा स्टॉल दिसला। मग काय कानातले पण लगेच घेतले आणि इथे येऊन तर बापरे, श्रियान तर अजून खुश झाला, लगेच मला गाडीमध्ये बसायचं आहे। मग काय श्रियांला गाडीमध्ये पाळण्यामध्ये कशा कशात त्याला बसवला आणि त्याने खूप जास्त एन्जॉय केली आणि भरपूर सारे पाळणे होते आणि आज गर्दी पण खूप जास्त होती। आणि शेवटला श्रियांला आम्ही मिकी माऊसमध्ये बसवला। पण श्रियांचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, त्याला काही कळत नव्हतं की मी काय करू। मग एका दीदीने त्याला हात धरून असं चढवलं आणि त्याला खेळवलं आणि श्रियान खूप जास्त एन्जॉय केलं त्याने तिथे। आणि मग नंतर आम्ही थोडंसं खाऊन घेतलं, कारण की आम्हाला हॉटेलला जाऊन डिनर करायचं होतं। म्हटलं थोडंसं खाऊया तिथे। मग इथे थोडंसं खाल्लं आम्ही आणि भरपूर सारं आम्ही मजा केली, फेस्टिवल पूर्ण फिरून घेतला। आणि मग आम्हाला सांता भेटला, कारण की आज आहे क्रिसमस। मग सांताला भेटलो आणि मग येता वेळेस आम्ही थोडी गाणी अशी तिथे ऐकली आणि खूप सारं मज्जा मस्ती करत असा आमचा आजचा दिवस केलेला आहे फेस्टिवलमधला। तर व्हिडिओ आपला आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। चलो तर बाय एव्हरीवन।